अभिजित दिपकेचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं म्हणून पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाल्याच्या बातम्या आहेत. त्या आमच्या जिल्ह्यातल्या पेपरनं सुद्धा लावल्यात बातम्या. का तर त्या अभिजित दिपकेने काही पोलिसांना हाकलून लावलं, घरी आलेल्या. का हाकलून लावलं किंवा का म्हणले जा इथून निघून घरून म्हणून, कारण ते त्यांना त्रास देत होते त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांना. म्हणून त्यांनी सांगितलं की चौकशीच्या नावाखाली चौकशी करायची, काय असेल तर करावं, पण त्रास देऊन कशाला करायचं आहे का नाही. आणि आपल्याला माहित नाही का पोलीस कशी चौकशी करते. त्यांचं असं पण म्हणणं आहे की CBIच्याच लोकांनी हिट स्प्रे, कॉक्रोच हिट स्प्रे नावाचा व्हॉट्सअप ग्रुप पण केलाय. पण हे असं असल्यामुळं मग अभिजित दिपके बोलले. आता पोलीस बॉईज संघटना म्हणती त्याचं अभिजित दिपकेचं हे काढून टाका पोलीस संरक्षण. तर पोलीस बॉईज संघटनाचं कोण आहे कुणाला ठाव, पण त्याचे फिटू असे येते. तर मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही मागच्या टायमाला इलेक्शन होतं आणि तेव्हा बोर्डीकर नावाचा आमदार का खासदार आहे, हिंगोलीकडचा काय परभणीकडचा हा, ते पोलीस आयला काय म्हणला होता, जर माझ्या कार्यकर्त्याच्या गाड्या तुम्ही काढल्या तर तुमची माय. पोलीस डिपार्टमेंटला सांगतोय माझ्या तिकडे गाड्या आहेत, गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या माय सोडून टाकेल पोलीसवाल्याची, लक्षात घ्या. तुमच्या असू द्या, काही अफवा असेल कोणाची काही असेल, पण पोलिसांची जिम्मेदारी ती. जे कोणी इसे प्रणय जी आपको हम रिक्वेस्ट कर रहा है, आपके वहां लोग में जो मेरे गाड़ी को एक सांगतो कोणी बसू नका, ज्याची नुकसान. तेव्हा ही पोलीस बॉईज कुठं गेली ती संघटना? बोलले होते का तेव्हा की तुम्ही आमच्या पोलिसांच्या माय बहिणीकडे का म्हणून चाललात बोर्डीकर साहेब, तुम्हाला तो अधिकार आहे का? पोलीस कर्तव्यावर असतात, त्यांचं कर्तव्य त्यांना करू द्या. तेव्हा म्हणले होते का? नाही, ही पोलीस बॉईज संघटना तेव्हा कुठं होती. पण दिपकेच्या टायमाला मात्र लई धाव यायला लागल्यात साऱ्या संघटना. काय धुंडायलेत, काय त्याची स्कॉलरशिप धुंडायलेत, त्याचं कर्ज धुंडायलेत, त्याच्या बापाची नोकरीच बघायलेत, आणखीन काय त्याचं बघायला लागलेत, स्वतःचं खुईचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. त्या PM केअर फंडातले पैसे हे ते बी बघावत ना, मग ते नाही व्हाय ना कुणाचं वाजवा दिपकेचं असं सुरू आहे. त्यात पोलीस बॉईज संघटनाला तेच विचारतो आम्ही की बाबा तुम्ही ते केलं होतं का विरोध बोर्डीकरला, जेव्हा त्या पोलिसाची माय टाकीत होता तेव्हा विरोध करायचा ना. तेव्हा विरोध केला असेल तर सांगा जरा आम्हाला.